तर सकाळी अर्ली मॉर्निंगमध्ये सगळं आवरलेलं आहे. खरं म्हणजे आज रविवार आहे आणि तुम्ही आता बघू शकता सकाळचे 10 वाजलेले आहेत. खरं म्हणजे रविवारी ज्ञानेशची बाळ बैठक असते, पण आज ज्ञानेश बैठकीला गेला नाही कारण ना त्याला ना हलका असा सर्दी खोकला आहे आणि काल रात्रीपासून खूप तो जास्तच खोकतो आहे, म्हणून मी त्याला आज बैठकीला नाही पाठवलं. आणि मी सोनपरीला केजमध्ये टाकलं आहे. आणि हे बघा, ए शोन, तर ते काय खातच नाही आहे. त्याचं कारण काय माहिती आहे का, ह्याच्यामध्ये मी थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे. तर हिचे ना केस जातात, केस जास्त हे होतात ना, म्हणून डॉक्टरांनी मला एक छोटंसं म्हणजे एक ऑइल दिलेलं आहे. ते ऑइल मी यामध्ये ॲड केलेलं आहे. रोज सकाळ संध्याकाळ 2 ड्रॉप तिच्या खाण्यामध्ये ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर ती ना ॲक्च्युली जो ऑइल आहे ना तो फिश ऑइल आहे. त्याच्यामध्ये ना बघा ती आता खाते, म्हणजे एकदम थोडं थोडं खाते, जास्त खात नाही आहे, पण खूप फरक आहे. तिचे केस ना म्हणजे कमी झालेत, म्हणजे जास्त जे बोलतात ना गळायचे केस ते कमी झालेत. सो आणि आमचे हे महाशय बघा, सकाळ झाली नाही झाली की झाली, सगळं आवडलं की नाही आवडलं की आधी आम्ही गाडीत बसणार ना, गाडीवरती बसणार आणि सोनपरी फक्त वाट बघत असते की ही दोघं मला कधी केजमधून बाहेर काढणार. ओ माझ्या छोना, ए तुला बाहेर घालू, ये माझ्या छोणाला बाहेर ये, मग ये, काढ तिला बाहेर, काढ. हो माझे छोणू. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर इथे मी ब्लॅक टी केलेला आहे. तर मी तुम्हाला सांगेल की मी रोज ग्रीन टी घेते, पण माझा ग्रीन टी संपलेला आहे. आणि म्हणजे मी काल पण ज्ञानेशला कराटे क्लासला नेऊन सोडलं ना, तेव्हा येताना खूप साऱ्या मेडिकलमध्ये मी विचारलं, तर म्हणजे त्यांच्याकडे ग्रीन टी असतं, पण ते कसं माहिती आहे का, ते बोलतात ना गरम पाण्यामध्ये ते डिप करून तसं होतं. पण मला ते तसं नको, मला ना एकदम ते सुकलेली जी पानं असतात ना तसं मला ग्रीन टी हवं, पण तसं नव्हतं. तसं ग्रीन टी फक्त डीमार्टमध्येच भेटतो. तर आता बघू कधी मुहूर्त म्हणजे भेटतो डीमार्टमध्ये जाण्याचा. तर इथे मी ब्लॅक टी केलेला आहे, सोबत छान मस्त ज्ञानेशला बुरबॉन बिस्किट आवडतं आणि मला मारीगोल्ड. तर मी आता हा असा पटापट नाश्ता करून घेतो. सोनपरी, मला ना सोनपरीचं हसायला काय येतं माहीत आहे का, ती ना ज्ञानेशला बघते आणि ते बरोबर ना कधी ह्या टेबल खाली किंवा त्या कॉर्नर म्हणजे हा जो हे आहे ना या कॉर्नर पीस खाली किंवा तिकडे बेडरूममध्ये ना त्या स्टँडच्या खाली ती जाऊन बसते. कारण म्हणजे असं की ती ज्ञानेश ना तिच्याबरोबर खूप मस्ती करतोय ना, तर ती बिचारी कंटाळून जाऊन तिथं बसते ती. अय झुंदरे, तू इथे बसले माझ्या छोनू. ए छोनू, मॅनेज चल नाश्ता कर. ती बोलत असेल मला हा दादा इथं पण नाही बसून देत. काय रे दादा. गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे रविवार आणि आज सगळं काही लेट आहे. तर आता दुपारचे 1:30 वाजलेला आहे आणि मी व्हिडिओची सुरुवात खूप लेट केलेली आहे. सो या सगळ्या गोष्टी आहे, त्याचं कारण पण तसंच आहे. माझं सगळं आवरलं म्हणजे 10पर्यंत सगळं आवरलं आणि आम्ही 10:15ला आम्ही नाश्ता करत होतो, चहा आणि बिस्किट. त्यानंतर मग मला एडिटिंग करायचं होतं, मग मी एडिटिंग करत होती. एडिटिंग करता करता मला 11:30 12:15 वाजले. मग त्यानंतर मी कपडे वगैरे धुतले आणि मग नंतर सगळं फ्रेश वगैरे झाले आणि हे सगळं करताना मला 1 वाजला. आता एक वाजेपर्यंत आपलं सगळं आवरलं. आता ज्ञानेशलाही खूप भूक लागली होती. आता अगदी झटपट आणि असं काय करता येईल वगैरे. तर मी सिंपल अशा पद्धतीने पास्ता केलेला आहे. आणि ना घरामध्ये ना म्हणजे पास्ता, नूडल्स, मॅगी असं काय असेल किंवा पोहे किंवा म्हणजे रवा वगैरे असेल ना, तर आपण अशा वेळेस ना पटकन झटपट असं काहीतरी करू शकतो वगैरे. म्हणजे एक असं ना क्षणार्धात असा एक विचार येऊन गेला की आज संडे आहे, जर आज बाहेरून काय मागवलं वगैरे. तर मग पुन्हा विचार केला की नाही नको, काहीतरी घरातच मस्त असं चमचमीत करूया. म्हणून मी आज पास्ता केला आहे. आणि ना मला जवळा
याचा ना छान मस्त मला चिला करून खायचा होता, जवळा आणि कांदा. तर मी आता छान मस्त ना चिला केलेला आहे. तर मला तो ट्राय करायचा होता, तो कसा लागतो तर तो मी आज बनवला आहे. तो मी आज तो ट्राय करणार आहे कसा लागतो ते. आणि दुसरी गोष्ट खरं म्हणजे मी आज दही वडा करणार होती. तर दही वडा करण्यासाठी मी काल रात्री उडदाची डाळ मी भिजत टाकलेली आहे आणि प्लस मी गोड चटणी पण केलेली आहे. पण काय होईल माहिती आहे का, जर आता दही वडा करायला घेतला तर साधारणपणे मला असं वाटतं की ते डाळ म्हणजे दळेपर्यंत, ते वडे काढेपर्यंत खूप उशीर होऊन जाईल. साधारणपणे 3-3:30 वाजतील. म्हणून विचार केला की झटपट असं काय करता येईल, तर मग मी आज पास्ता केला आहे. तर आता आम्ही पटापट खाऊन घेतो कारण खूप भूक लागलेली आहे आणि दुपारची वेळ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी असा विचार केला की मी संध्याकाळी दही वडा करेल. आणि आता कसं माहिती आहे का, आता मी झटपट अशा पद्धतीने पास्ता का केला, कारण मला ज्ञानेचा अभ्यास घ्यायचा आहे. उद्यापासून ज्ञानेचे मॉडेल पेपर सुरू होतात आणि ज्ञानेचं कसं माहिती आहे का, त्याच्या आधी प्रॅक्टिस पेपर, नंतर मॉडेल पेपर आणि मग त्यानंतर मग फायनल पेपर असे असतात. तर हे जे प्रॅक्टिस पेपर आणि जे मॉडेल पेपर असतात ना, तर ते प्रॅक्टिस पेपर हे सराव पेपर असतात आणि जे मॉडेल पेपर असतात तर त्याचे म्हणजे त्याचे जे मार्क असतात ते सुद्धा इन्क्लूड असतात वगैरे असं आहे. तर म्हणून मॉडेल पेपर पण खूप इम्पॉर्टंट आहेत. तर तेच, तर ज्ञानेचे सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस मॉडेल पेपर आहेत आणि त्यानंतर मग त्याच्या पुढच्या वीक म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये मग त्याची फायनल परीक्षा आहे. तर तेच मला आता ज्ञानेचा अभ्यास घ्यायचा आहे. त्यामुळे आता आम्ही पटापट खाऊ आणि मग त्याचा अभ्यास घेईल, कारण मी ज्ञानेसाठी काही क्वेश्चन पेपरसुद्धा तयार केलेले आहेत, तेही मी तुम्हाला दाखवेल. तर इथे मी छान मस्त असा हा पास्ता केलेला आहे टोमॅटो आणि कांदा याच्या ग्रेव्हीमध्ये. आणि तुम्ही बघू शकतात की मी हा जवळा आणि कांदा याचा अशा पद्धतीने, म्हणजे जवळा, कांदा, बेसन पीठ आणि त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार थोडंसं मीठ आणि आपला कुकिंग सोडा ॲड करून छान मस्त असं फेटून घेतलं आहे. तर चिला काढला आहे. तर मी हा चिला टेस्ट करणार आहे. तर आम्ही हा पास्ता पटापट खाऊन घेतो. गुड इव्हनिंग गाईज. तर आता तुम्ही बघू शकता रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. तर मला त्यांचा एक क्वेश्चन पेपरचा सेट सोडून घ्यायचा आहे. पण त्याआधी मी आज रविवार आहे, तर आज रविवार स्पेशल मी छान मस्त अशा पद्धतीने दही वडा करणार आहे किंवा त्याची अर्धी तयारी झालेली आहे. हे माझ्या छाना इकडे बघ काय झालं माझ्या छानो. तर तुम्ही इकडे बघू शकतात की इथे मी छान मस्त हे वडे तयार करून घेतलेले आहेत. तर सिंपल असं आपण मेंदू वडा करतो ना, सेम त्या पद्धतीने, फक्त आपण इथे गोल वडे तयार करून घेतलेत उडदाच्या डाळीचे. त्यानंतर आता हा डबा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण मला जेवढे लागणार आहेत ना वडे तेवढे मी वडे घेतलेले आहेत. एक एक्स्ट्रा वडे मी असेच वाटीत काढून ठेवलेत आणि इथे मी गरम पाण्यामध्ये हे वडे भिजत ठेवलेले आहे. 15-20 मिनटं ठेवेल. आणि इथे तुम्ही बघू शकतात की इथे छान मस्त अशा पद्धतीने मी चिंचेची चटणी केलेली आहे, गोड आंबट तिखट. आणि इथे गोड दही तयार केलेलं आहे. इथे वाटीमध्ये जिरा पूड आहे आणि आजचा म्हणजे बेत आहे दही वड्याचा. तर आधी मी त्याचा एक क्वेश्चन पेपरचा सेट सोडून घेईल, त्यानंतर मग मी आणि त्याच्या आम्ही दोघंही नंतर जेवण घेऊ. तुम्ही इकडे बघू शकतात की जेव्हाही ज्ञानाची परीक्षा जवळ येते त्याच्या मी म्हणजे 15 दिवस अगोदर ज्ञानेशकडून मी अशा पद्धतीने त्याच्या एक परीक्षेची तयारी करून घेते. तुम्ही इकडे बघू शकतात हे म्हणजे हा इंग्लिशचा क्वेश्चन पेपरचा सेट आहे.
तर मी आधी सेट तयार करते, मग त्याच्या झेरॉक्स काढते आणि मग झेरॉक्स काढल्यानंतर हा जो मी क्वेश्चन पेपरचा जो सेट तयार केलेला आहे ना, त्याचं मी स्वतःच आन्सर वगैरे लिहिते आणि ज्ञानेशकडून हे सगळे पेपर मी माझ्या समोर बसून त्याच्याकडून सोडून घेते. तर हा इंग्लिशचा मी क्वेश्चन पेपरचा सेट तयार केलेला आहे. हा EVS आहे आणि हे मॅथमॅटिक आहे. तर मॅथमॅटिकचे असे 2 आहेत. तर इंग्लिश, EVS आणि मॅथमॅटिक. आता ह्या तिन्ही जे सेट क्वेश्चन पेपरचे सेट जे मी तयार केलेले आहेत, तर याचे मी 5 झेरॉक्स काढलेले आहेत, तेही मी तुम्हाला दाखवेल. मी हे क्वेश्चन पेपरचे सेट तयार करून याच्या झेरॉक्स काढल्या होत्या. तर तुम्ही इथे बघू शकतात की इंग्लिश. तर मी इंग्लिशचे हे क्वेश्चन पेपरचे सेट तयार करून घेतलेले आहेत. तर हे इंग्लिशचे 5 क्वेश्चन पेपरचे सेट आहेत. तर हे EVS आहे. EVSचे सुद्धा 5 क्वेश्चन पेपरचे सेट आहेत. आणि मॅथमॅटिकचे सुद्धा हे मी 5 क्वेश्चन पेपरचे सेट तयार करून घेतलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे जे क्वेश्चन पेपरचे सेट आहे, तर मी तुम्हाला सांगेल त्यांचा उद्या मॉडेल पेपर आहे इंग्लिशचा. तर मी ज्ञानेशकडून आता एक पेपर म्हणजे क्वेश्चन पेपरचा सेट सोडून घेईल आणि उद्या परीक्षेला जाताना एक आणि मध्यंतरी मी एक पेपर सोडून घेईल. आणि त्यानंतर जेव्हा त्याची एक्झाम येते तेव्हा एक्झामच्या 1 दिवस अगोदर आणि परीक्षेला जाण्याच्या 2 तास अगोदर मी त्याचे असे 2 क्वेश्चन पेपरचे सेट सोडून घेते. तर मी ज्ञानेशची जी परीक्षा जवळ येते तर त्याचा अभ्यास मी अशा पद्धतीने करून घेते. आणि मी तुम्हाला सांगेल आता हे जे क्वेश्चन पेपरचे जे सेट आहेत ना, तर जसं सेकंड युनिट टेस्ट आणि आपली जी फायनल जी परीक्षा असते त्याचा जोही पोर्शन असेल त्याच्यामध्ये जेवढेही क्वेश्चन आन्सर ते सगळं मी या सेटमध्ये घेते, जेणेकरून ज्ञानेश सगळं ते सोडू शकेल. आणि मी तुम्हाला सांगेल की याच्या आधीसुद्धा ना ज्ञानेशला ॲक्च्युली कळत नव्हतं की बाबा का, माझासुद्धा गोंधळ उडायचा. पण त्यानंतर मी जेव्हा असे क्वेश्चन पेपरचे सेट तयार करून त्याकडून जेव्हा सोडून घेतात तेव्हा ज्ञानेशला खूप छान आणि चांगले मार्क भेटलेले आहेत. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की हे जे क्वेश्चन पेपरचे जे सेट आहेत ना, तयार करायला खूप उशीर लागतो. आता मी तुम्हाला सांगेल की इंग्लिशचा क्वेश्चन पेपरचा सेट तयार करण्यासाठी मला 2 दिवस लागेल. बाकी EVS आणि मॅथमॅटिक, EVS एका दिवसात झालं आहे, मॅथमॅटिकचा सुद्धा एका दिवसात झालं आहे. पण इंग्लिशसाठी मला लिटरली 2 ते 2.5 दिवस लागलेत. पण ठीक आहे. पण मी अशा पद्धतीने त्यांची जी परीक्षेची तयारी आहे ती करून घेते.